खेतवाडीतील सर्वात उंच मूर्ती मुंबईचा महाराजा 47 फीट. खेतवाडी मधला सेकंड हायेस्ट गणपती 38 फूट. आणि बघा केवढी उंच आहे मित्रांनो मूर्ती. आणि कॉइन टाकलाय आणि हे बघा जादू ची मूर्ती आहे वाटतंय बट लालबागच्या राजा 1 इंच श्रीची मूर्ती कुठेच पाहिली नसेल बघा. खेतवाडीचा मोरया मुंबईचा सम्राट 6वी गल्ली. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी चाललोय आज खेतवाडीला आणि खेतवाडीला तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्त्या असतात. तर मी आज खेतवाडीमध्ये जाणार आहे, माझा अनुभव सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि सर्व तुम्हाला 13 गल्ल्या सुद्धा दाखवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बिलकुल पण तुम्ही स्किप करू नका. आणि हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं युनिक बघायला भेटणार आहे. युनिक काय मित्रांनो, तर आजचे जे गणपती आहेत ना 2024 चे, त्यासोबतच तुम्हाला 2023 चे गणपती सुद्धा मी एक झलक दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी आता आलोय ग्रँड रोड स्टेशनला. इथून मित्रांनो 5 मिनिटाच्या वॉकिंग वरती आपल्याला खेतवाडी आहे आणि खेतवाडीवरती गेल्यानंतर मग मी तुम्हाला 13 गल्ल्या दाखवतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बिलकुल पण स्किप करू नका. खेतवाडीला जायच्या आधी ना मला ग्रँड रोडचा महागणपती दिसलेला आहे, तर तो मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. पडद्याच्या त्या साईडलाच मित्रांनो गणपती आहे. मी आता तुम्हाला जर दर्शन घडवतो. तर याच्या मागेच आहे मित्रांनो ग्रँड रोडचा महागणपती. 3, 2, 1 आणि समोर आहे मित्रांनो ग्रँड रोडचा महागणपती. आणि बघा केवढी उंच आहे मित्रांनो मूर्ती. काही शकत आपल्याला ग्रँड रोडचा महागणपतीचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि मला आत्ताच कळालं मित्रांनो, फक्त मूर्ती जी आहे ना ही 35 फुटाची मूर्ती स्टार्टिंगलाच आपल्याला पाहायला भेटली आहे. आता मी जातो खेतवाडीमध्ये आणि तिकडे जाऊन बाकीच्या 13 गल्ल्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप नका करू. असेच छान छान दर्शन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मित्रांनो मी आलेलो आहे आता खेतवाडी 13वी गल्लीमध्ये आणि इथे समोर मित्रांनो लाईन आहे. तर मी लाईन नाही लावलेली आहे. आपल्याला इकडे मित्रांनो VIP एंट्री भेटली आहे. आता VIP एंट्री मधून आपण आत चाललोय आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो 13व्या गल्लीचा बाप्पा. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा आनंद. आणि बघा समोरच मूर्ती आहे माझ्या. आणि अरे वा, एक नंबर कृष्ण रूपामध्ये आपल्याला इथे पाहायला भेटते खेतवाडीचा आनंद कृष्ण रूपामध्ये. आणि यावर्षी यांचा थीम पण आहे ना मित्रांनो इस्कॉन टेम्पल वरती आहे. ही जी थीम दिसते तुम्हाला, ही थीम मित्रांनो इस्कॉन टेम्पलची थीम आहे. आणि गणपती आपल्याला कृष्ण रूपात पाहायला भेटतोय. मोरया. खेतवाडी 13वी गल्ली खेतवाडीचा आनंद खूप चांगल्या प्रकारे दर्शन झाले. आता मी जातो खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये. तिकडे जाऊन बघतो कोणता बाप्पा आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला खेतवाडीच्या 12व्या गल्लीचं दर्शन करवतो. तर मंडळी आता आपण आलेलो खेतवाडीच्या 12वी गल्लीमध्ये खेतवाडीचा गणराज. आणि इथून मित्रांनो एंट्री आहे. आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. मी आता आलेलो खेतवाडीच्या गणराज मध्ये आणि इथून आहे ना मित्रांनो जी नॉर्मल लाईन असते ना तर ती नॉर्मल लाईन ह्या साईडनी आहे. आणि मी आता इथून जात आहे 12व्या गल्लीमध्ये सुद्धा VIP लाईन मध्ये. आम्हाला एक असं मी जाताना शेवटी तुम्हाला सांगेल की सगळीकडे मी कसं VIP दर्शन करतोय हे तुम्हाला शेवटी मी सांगेल. आता मित्रांनो मी इथून डायरेक्ट चाललेलो आहे VIP लाईनीने डायरेक्ट आतमध्ये खेतवाडीचा गणराज पाहायला. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा गणराज. आणि या पडद्याच्या मागे मित्रांनो खेतवाडीचा गणराज 1, 2, 3. अरे वा 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 वा. वाव, कसलं भारी वाटतंय.
आई शपथ, लालबागच्या राजासारखं वरून वाटतंय, बट लालबागच्या राजासारखं नाही आहे. आणि डेकोरेशन बघून घ्या. तर डेकोरेशन असं आहे, इकडे एक झुमर लावलेलं आहे आणि एकदम रॉयल डेकोरेशन वाटतंय, क्लास वाटतंय एकदम. आणि समोर आहे खेतवाडीचा गणराज. तर मित्रांनो समोर आहे खेतवाडीचा गणराज, इकडे आहे आपले प्रभू श्रीराम आणि इथे आहे मित्रांनो हनुमान आणि समोर आहे आपला खेतवाडीचा गणराज. खूप भारी वाटतंय. आणि इथून आहे ना असं खाली उतरायचं आहे आणि जर तुम्हाला चरण दर्शन करायचं असेल तर इथून या लाईनीमधून तुम्ही पुढे येऊन बाप्पाचं चरण दर्शनसुद्धा करू शकतात. तर मी आता खाली जातो आणि बाप्पाचं चरण दर्शन करतो. खूप छान असं मित्रांनो दर्शन झालेलं आहे खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. आता आपण जाऊया 11व्या गल्लीमध्ये. आम्ही उलटा करत येतोय मित्रांनो, कारण 13व्या गल्लीपासून स्टार्टिंग होते. जेव्हा तुम्ही ग्रँड रोड स्टेशनवरून येतात तर आम्ही 13, 12, 11, 10, 11 असं करत आम्ही एक गल्लीपर्यंत जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप करू नका. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आता मी जातो खेतवाडीच्या 11व्या गल्लीमध्ये. तर आता आपण आलोय मुंबईचा महाराजा 11व्या गल्लीमध्ये आणि याच्या मागेच आहे मित्रांनो मुंबईचा महाराजा आणि सर्वात उंच आहे मित्रांनो मुंबईचा महाराजा सुद्धा खेतवाडीमध्ये. तर आता आपण जाऊया आणि पाहूया मुंबईचा महाराजा. 3, 2, 1. वाव, मुंबईचा महाराजा सर्वात उंच मूर्ती खेतवाडीमधील. किती उंच आहे ना. आणि इथे ना छलचित्रसुद्धा आहेत. हे बघा, आता नाव मला आठवत नाही, सिंह काहीतरी असं आहे. कमेंट करून सांगा तुम्ही, मला आठवलं तर मी सुद्धा सांगतो. आणि इथे बघा पुढे सुद्धा आहे छलचित्र इथे दाखवण्यात आलेले आहेत. हे बघा इथे सुद्धा आहेत राम अवतारात. विष्णुदेव आहेत बहुतेक. आणि या साईडला सुद्धा आहे, दोन्ही साईडला आहेत. इथे ब्रह्मदेव आणि समोर आहे मुंबईचा महाराजा. कल्की अवतार 47 फीट, मुंबईचा महाराजा. खेतवाडीतील सर्वात उंच मूर्ती मुंबईचा महाराजा 47 फीट. मित्रांनो आता आपण आलो आहे खेतवाडी 10व्या गल्लीमध्ये आणि इथे मित्रांनो आहे आपला बाळगोपाळ मित्रमंडळाचा गणपती बाप्पा. आणि मला असं कळालं आहे की या पडद्याच्या मागेच ना गणपती बाप्पा सोबत आहेत ना आपल्याला छलचित्रसुद्धा पाहायला भेटणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आपल्याला बाप्पा सोबतच आपल्याला कोणतं छलचित्र इथे पाहायला भेटणार आहे. रावण पुत्र इंद्रजीत लक्ष्मण के हाथों मारे जाने के बाद दशानन रावण ने क्रोधित होकर अपने भाई कुंभकर्ण को जगाकर रणभूमि में भेज दिया. जब कुंभकर्ण रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई. उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई. तब विभीषण कुंभकर्ण के पास आकर कहने लगे कि हे कुंभकर्ण, मेरे भाई, आप प्रभु श्री राम जी के शरण में आ जाओ, तुम्हारा जीवन सफल हो जाएगा. तब कुंभकर्ण ने विभीषण की बातों को ठुकराते हुए उसे समझाया कि तुम्हारा धर्म अलग है और मेरा अलग. तुम अपने पूज्य के साथ हो तो मैं
अपने भाई और राज्य के साथ हुए। ऐसा कहते ही बलवीर हनुमान जी ने विशाल पत्थर कुंभकर्ण की तरफ फेंक दिया। फिर भी कुंभकर्ण डस से बस नहीं हुआ। तब कुंभकर्ण ने कहा कि हे मरकट, जा अपने स्वामी राम को बुला। मैं तुम्हें साधारण वानर समझकर छोड़ रहा हूं। राम, लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ। आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया। फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा। उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया। और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके धड़ से अलग कर दिया। इस तरह प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तो आओ, आज आप हम सब मिलकर बापा के सामने ये शपथ लेते हैं कि हे बुद्धि के स्वामी, हे बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए। जय हिंद। फायनली 10व्या गल्लीमध्ये बाळगोपाळ मित्रमंडळाचं सुद्धा खूप छान प्रकारे दर्शन झाले। इथे मित्रांनो आहे ना छलचित्र दाखवण्यात आलेलं, जसं तुम्ही आतमध्ये पाहिलं की प्रभू श्री रामाने ना कुंभकर्णाचा वध कसा केलेला ते इथे छलचित्रामार्फत दाखवण्यात आलेलं आहे। माझ्या समोरच मित्रांनो आता आहे ओम तांडव मित्रमंडळ, मी तिकडे सुद्धा जातो आणि तिकडे तुम्हाला दाखवतो। ही 10वी गली आहे, 10व्या गलीच्या समोर मित्रांनो 10वी गली क्रॉस लेन आहे। 10वी गली खेतवाडीच्या समोरच क्रॉस लेन 10वी गली, तर तिथे आहे ओम तांडव मित्रमंडळ। मी तिकडे जाऊन सुद्धा दाखवतो। खूप छान असं डेकोरेशन मला बाहेरनच दिसतंय। तर आता आपण आलोय खेतवाडी 10वी गली क्रॉस लेन आणि इथून बघा नॉर्मल लोकांची लाईन आहे आणि आपण चाललोय मित्रांनो व्हीआयपीच्या लाईन मध्ये। तर आता व्हीआयपीच्या लाईन मधून मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो ओम तांडव मित्रमंडळाचा बाप्पा। ओम तांडव मित्रमंडळाचे इथे आणि बाप्पा बघा केवढा भव्य दिव्य आपल्याला इथे पाहायला भेटतोय आणि खूप छान आहे बाप्पा। दोन्ही साईडला गोट भाई ये कौन सा है? गोट है ना, घोडा। तर माझा मित्र सांगतोय की घोडा आहे। आता ते काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, पण बाप्पा आहे ना खूप छान दिसतोय आणि एकदम थाटामध्ये बसलेला आहे। आता मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की हा मेंढा आहे मित्रांनो। मेंढा असतो ना बकरी, त्याच्यामध्ये एक अशी मोठी प्रजाती असते त्याला मेंढा म्हणतात। तर दोन्ही साईडला मित्रांनो हा मेंढा आहे आणि हा जो बाप्पा आहे आपला अग्निरूपामध्ये, अग्निदेवाच्या रूपामध्ये इथे ना ओम तांडव मित्रमंडळाने ना बाप्पा आणलेला यावर्षी आणि याची हाईट आहे ना मित्रांनो 33 फूट आहे। तर बघा इथून तर इथपर्यंत आहे याची हाईट 33 फूट। तर बाप्पाला मनापासून बघून घ्या, मी तर बघितलंय, तुम्ही सुद्धा बघून घ्या आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया। मी तुम्हाला ओम तांडव मित्रमंडळाचा बाप्पा दाखवला आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला जाय ना खेतवाडीचा युवराज सुद्धा आहे। तर आता मी इथं आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला खेतवाडीचा युवराज दाखवतो। 3, 2, 1 आणि समोर आहे आपला खेतवाडीचा युवराज। आगे देखो मूर्ति कितनी प्यारी है, खूप भारी अशी खेतवाडीचा युवराज आहे। 10वी गली क्रॉस लेन। आणि हे आहे डेकोरेशन।
युवराज का कितनी प्यारी मूर्ति है। तर मित्रांनो इथे आहे खेतवाडीचा युवराज आणि इथे आहे ना हे बघा समोर आहे ना मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं नसेल 1 इंच श्रीची मूर्ती, कुठेच पाहिली नसेल बघा. 1 इंच श्रीची मूर्ती आतापर्यंत तुम्ही कुठेच पाहिली नसेल आणि माझ्या समोर आहे. मी सुद्धा पाहिली आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. आता कुठे आहे ती तुम्हाला दाखवतो. हे बघा शंख दिसतोय का, शंखाच्या वरती आहे ना ती आहे मित्रांनो गणपती बाप्पाची छोटी मूर्ती. कुठेच पाहिली नसेल, आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला इथे पाहायला भेटलं. लास्ट टाइम मी आलो तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवलेलं. आता ना दादा आपल्याला ना एक जादू दाखवणार. कॉईन टाकल्यावरती नाही बघा, आता भावानी कॉईन टाकलाय आणि हे बघा जादू. तर ही होती छोटीशी जादू आणि सगळ्यात छोटी मूर्ती मी तुम्हाला दाखवली गणपती बाप्पाची, सगळ्यात छोटीवाली. आणि इथे बघा बॅनरवर सुद्धा लिहिलेलं आहे. आणि समोर आहे खेतवाडीचा युवराज. खेतवाडीच्या युवराजचं सुद्धा खूप छान प्रकारे दर्शन झालं. आता आपण जाऊया खेतवाडीच्या 9व्या गल्लीमध्ये आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो खेतवाडीच्या 9व्या गल्लीमधला बाप्पा. हे खेतवाडी चिंतामणीला 9वी गल्ली खेतवाडीचा चिंतामणी. इकडनं आता एंट्री केली आहे बघा. हे सगळे लोक लाईनने जात आहेत आणि आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट VIP लाईनमध्ये आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली. 3, 2, 1 आणि समोर आहे आपला खेतवाडीचा चिंतामणी आणि त्याच्या प्रभावरती ना आपल्याला घार पाहायला भेटते. आणि समोर आहे आपल्या खेतवाडीचा चिंतामणी एकदम थाटामध्ये बसलेला आणि खूप छान अशी मूर्ती आहे. आणि मी जसं सांगितलं प्रभावमध्ये आपल्याला ना घार पाहायला भेटतात. आणि इथे खाली सुद्धा घार आहे बघा, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. खेतवाडीचा महागणपती खेतवाडी 8वी गल्ली. आणि बघा किती मस्त वाटतंय ना गेट. तसंच बाप्पा सुद्धा खूप छान असणार आहे. आणि आत्ताच मला कळालं की इथला बाप्पा आहे ना कृष्ण रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता बाप्पा कसा असणार आहे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आता आपण आतमध्ये जातोय खेतवाडीचा महागणपती 8वी गल्ली आणि इथे आपल्याला वृंदावनचा थीम पाहायला भेटणार आहे. हे बघा आतमधलं दृश्य काही अशा प्रकारचं आहे. आणि समोर आहे आपला खेतवाडीचा महागणपती 8वी गल्ली. पाऊस पडतोय. गणपती बाप्पा मस्त दर्शन झालेले खेतवाडीच्या महागणपतीचं. आणि इथे आतमध्ये ना तुम्हाला मी दाखवलं कृष्ण रूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला भेटलाय. आणि मित्रांनो छलचित्र म्हणून आहे ना त्यांनी महाभारताचा थीम ठेवला होता, तर मी तो तुम्हाला दाखवलाय. आता आपण जाऊया खेतवाडीच्या 7व्या गल्लीमध्ये. आपण आलोय खबाटा गल्लीमध्ये आणि इथे समोर आहे खेतवाडीचा राजा, जो की सर्वात उंच आहे खेतवाडीमध्ये. आणि हा आहे एंट्री गेट. आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया खेतवाडीचा राजा. आता माझ्या समोर आहे खबाटा गल्लीमधला खेतवाडीचा राजा. आणि बघा राजा पण एकदम राजेशाही थाटामध्ये बसलेला आहे. आणि त्याच्या प्रभामध्ये मित्रांनो गरुड देव आपल्याला पाहायला भेटतात. आणि याची हाईट मित्रांनो टोटल जी हाईट आहे ना 38 फुटाची आहे. खेतवाडीमधला सेकंड हायेस्ट गणपती 38 फूट खेतवाडीचा राजा. आणि इथे गरुड युद्ध दाखवण्यात आलेले आहे. मलाही माहिती नव्हतं, इथल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जे चित्र आपल्याला बघायला भेटत आहेत तर हे गरुड युद्धामधलं आहे. आणि या साईडला सुद्धा आहे बघा.
हे बघा गरुड युद्ध आपल्याला पाहायला भेटतंय, हे बघा. आणि समोर आहे मित्रांनो खेतवाडीचा राजा. छान असे दर्शन चालू आहेत सर्व बाप्पांचे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता फक्त आमच्या 5 ते 6 गल्ल्या झाल्यात. अजून मित्रांनो आपल्या 5 ते 6 गल्ल्या बाकी आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, बिलकुल स्किप करू नका. तर आता मी आलेलो आहे खेतवाडीच्या 7व्या गल्लीमध्ये आणि आपल्या समोर आहे बघा, आपल्या समोर आहे बघा खेतवाडीची 7वी गल्ली आणि हा आहे त्याचा एंट्री गेट खेतवाडीचा मोर्याचा. आता आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये बघा डेकोरेशन वगैरे बघा, असं वाटत असेल तुम्हाला की तुम्ही महलमध्ये वगैरे आलेत की काय. बघा खूप रॉयल असं वाटतंय. 3, 2, 1 आणि आपल्या समोर आहे खेतवाडीचा मोर्या. वाव. आणि ना आपल्याला हा जो गणपती आहे आपल्याला बदकावरती पाहायला भेटतोय, खेतवाडीचा मोर्या. आणि खूप मस्त अशी मूर्ती आहे खेतवाडीच्या मोर्याची. तुम्ही आगमनमध्ये सुद्धा पाहिलं असेल. आणि खाली बघा बदकाच्या खालीच मित्रांनो उंदीर सुद्धा आहे, मूषक. हे बघा बदकाच्या खालीच ना मूषक सुद्धा आहे आणि ते ना रथ ओढताय असं दाखवण्यात आलेलं आहे. भाई किती फूट आहे दादा, किती फुटाचं आहे? 28. तर 28 फुटाची मूर्ती आहे खेतवाडीचा मोर्या 7वी गल्ली. आता आपण आलोय खेतवाडी 4थी गल्ली क्रॉस लेन आणि इथे बघा टीम इंडियाचा थीम बनवण्यात आलाय खेतवाडीच्या लंबोदरमध्ये. तुम्हाला माहित असेल आता आपली टीम इंडिया वर्ल्ड कप सुद्धा जिंकली आहे, तर त्याचा थीम इथे बनवण्यात आलेला आहे खेतवाडीच्या लंबोदरला. आता इथून आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा लंबोदर. खेतवाडीचा लंबोदर 7वी गल्ली आणि थीम आहे मित्रांनो वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप. आणि इथे आपल्याला आता वर्ल्ड कपचं काही दृश्य पाहायला भेटणार आहे असं मला वाटतंय. बघूया आपण आता. आणि समोर आहे खेतवाडीचा लंबोदर क्रॉस लेन 4थी गल्ली. खेतवाडी 4थी गल्ली क्रॉस लेन 35 फुटाचा बाप्पा टीम इंडियाच्या रूपामध्ये बनवलाय. आणि इथे ना टीम इंडियाचे काही सीन दाखवले जातात. आता ना झालंय असं की सकाळपासून प्रोजेक्टर चालू आहे त्यामुळे तो गरम झालाय, त्यामुळे ना इथे आपल्याला दृश्य पाहायला भेटत नाही. पण तुम्ही जेव्हा इथे दर्शनाला याल तेव्हा तुम्हाला इथे ना टीम इंडियाचे दृश्य सुद्धा पाहायला भेटतील. तर इथलं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये. आता आपण आलेलो आहे खेतवाडी 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट. आणि हा आहे त्याचा एंट्री गेट. आतमध्ये आहे मुंबईचा सम्राट. आतमध्ये जातो आणि तुम्हाला मुंबईचा सम्राट बाप्पा दाखवतो. आपण आलोय खेतवाडीच्या सम्राटमध्ये आणि इथे सुद्धा आम्हाला VIP एंट्री मधून आतमध्ये जायला भेटलंय. समोर इथे लोक लाईन मध्ये उभेत आणि चेहरे बघा. आणि आपण आता इथून डायरेक्ट चाललोय खेतवाडीच्या सम्राटचं दर्शन घ्यायला. खेतवाडीचा सम्राट 6वी गल्ली आणि आतमध्ये आहे बाप्पा. आतमध्ये जाऊन तुम्हाला आता बाप्पा दाखवतो. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मुंबईचा सम्राट. मुंबईचा सम्राट 6वी गल्ली. आणि प्रभयमध्ये आपल्याला ना विठ्ठल रुक्मिणी पाहायला भेटतात. विठ्ठल रुक्मिणी. आणि ही टोटल साईज आहे ना बाप्पाची 28 फुटाची आपल्याला सांगितलं आहे. 28 फुटाचा मुंबईचा सम्राट आहे. आणि प्रभयमध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणी पाहायला भेटतात. आणि डेकोरेशन बघा, अशा प्रकारचं इथे डेकोरेशन आहे. खूप मस्त अशी मूर्ती आहे. तर आता आपण आलोय खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये, खेतवाडीच्या सुखकर्ताला. आणि शेष नागावरती बसलेला बाप्पा इथे आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथे बघा चलचित्रामध्ये ना आपल्याला प्रभू श्री राम वगैरे आपल्याला पाहायला भेटत आहेत. ते बघा वध वगैरे करताना आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आणि इथे बघा गौतम बुद्ध वगैरे आहेत. सत्यनारायण भगवानसुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत. आणि इथे बघा वेगवेगळे रूपं आपल्याला इथे दाखवलेले युद्ध वगैरे होताना.
आणि समोर आहे आपल्या खेतवाडीचं सुकं करता. ॲक्च्युली बाहेर नाव वगैरे लिहिलेलं नाही आहे. इथे कार्यकर्ते बसले, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हा बाप्पा आहे खेतवाडीचा सुका. त्या गल्लीमध्ये आणि इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता आपण पटकन आतमध्ये जाऊया आणि मी पटकन आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो खेतवाडीचा इको फ्रेंडली बाप्पा. 3, 2, 1. आहा, जंगलात आल्यासारखंच वाटलं. आणि हे आर्टिफिशियल नसून ओरिजिनल झाडं आहेत. ओरिजिनल झाडे इथे लावलेले आहेत. आणि आतमध्ये आल्यावरती हे बघा, इथे ना पाणी वगैरे सुद्धा आहे आणि पाण्यामध्ये ना हत्ती ठेवलेला आहे आणि त्या साईडला पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत. आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जंगलामध्ये आलेत का काय, असं थीम इथे दाखवलेलं आहे. आणि समोर आहे आपला इको फ्रेंडली बाप्पा, खेतवाडी 4थी गल्ली. मूर्तिकार कोण पता देखील मुंबईच्या राजा महाराजाचा. आता आपण आलोय खेतवाडीच्या 3ऱ्या गल्लीमध्ये आणि मागच्या वर्षीचा बाप्पा सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटतोय, जो की हत्तीवरती होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खेतवाडीचे 2री आणि 3ऱ्या गल्लीचा मिळून मित्रांनो एकच बाप्पा बसतो, जो इथे आहे. आता मी तिकडे जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला बाप्पा दाखवतो. 3, 2, 1. वाव. आणि हा बाप्पा सुद्धा आपल्याला शेष नागावरती पाहायला भेटतोय. 2ऱ्या आणि 3ऱ्या गल्लीचा मिळून एकच बाप्पा आहे, ज्याचं नाव आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता. आणि खूप उंच अशी मूर्ती आहे, 30 फुटाची. आणि इथे बघा छलचित्र सुद्धा दाखवलं आहे. आता इथे कोणी लोक नाही आहेत, जर तुम्ही लवकर आले तर हे बघा इथे पाणी वगैरे सुद्धा आहे आणि हे छलचित्र वगैरे चालू असतं. आता सकाळ झाली आहे, 5 वाजलेत, म्हणून लोक सगळे इथले घरी गेलेत, म्हणून आपल्याला आता छलचित्र पाहता येणार नाही आहे. पण जे पण मला दिसतंय मी ते तुम्हाला दाखवत आहे. आणि समोर आहे आपला खेतवाडीचा विघ्नहर्ता, जो की आहे शेष नागावरती. मस्तच एकदम. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाकी माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया. खेतवाडीच्या 2री आणि 3री गल्ली करून थोडंसं पुढे आल्यावरती आहे ना, इथे आहे कुंभारवाड्याचा राजा. आणि इथे बसलाय कुंभारवाड्याचा राजा. आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो कुंभारवाड्याचा राजा. आपल्या समोर आहे आता कुंभारवाड्याचा राजा. आणि याची हाईट मित्रांनो 20 फूट आहे. व्हिडिओ काढायची. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला खेतवाडीच्या 13च्या 13 गल्ल्या दाखवलेल्या आहेत. मला शक्य झालं तेवढं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे बाप्पाचं दर्शन दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि नॉर्मली तुम्हाला सांगू तर खेतवाडीचं दर्शन करायला 6 ते 6 तास लागतात आणि मी ना मित्रांनो अवघ्या 1.5 ते 2 तासामध्ये केलंय. ते कसं केलंय मी तुम्हाला सांगतो, कारण तुमच्या आप्पाचा विषय हार्ड आहे आणि तुमच्या आप्पाकडे ना कार्ड आहे. त्या कार्डमुळे ना मित्रांनो 1.5 तासामध्ये ना मला 13 गल्ल्यांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं मला दर्शन करून. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला ना आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून बाप्पांचं आहे ना मी तुम्हाला दर्शन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. तर मी भेटतो तुम्हाला नवीन कोणत्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.